कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वप्नील, अरे रुपाली कुठे आहे रे? अरे ते माय लेकरांना बोलवा की बाहेर, म्हणजे आपल्या सगळ्यांना बरं वाटतं ना। होय, बाळ आलं की एकदम बरं वाटतं बघ। अगाई बाळ पहाटे उठलं होतं, मग रुपालीनी झोपवलं, आता दोघेही झोपले। रुपाली उठली की नाश्ता करेल या ठिकाणी। पहाटे म्हणजे कधी? हेच उजाडायला लागलं होतं। का रे, काय झालं होतं? काय भूक लागली होती काय झालं? अहो तान बाळ, अहो त्याला कधी बी जाग येते, झोप लागते। खरं तर ना त्या बाळाला आता आईच्या दुधाची गरज आहे आणि आपण त्याला असं वरचं दूध देऊन भागवतोय। वय खरंय, बाळाला कधीही भूक लागते आणि तेव्हा जागून बाळाला तुम्हाला पाजायला लागतं। काय बया, काय नशीब असतं एकेकाचं काय माहिती। रुक्मिणी म्हणती ना ते एकदम बरोबर आहे बघ। बाळाला कधी बी भूक लागू शकते रे, त्यामुळे तू रात्रीच खोलीत दूध गरम करून ठेवत जा, हा म्हणजे बाळाला पाजायला मिळेल ना। बिचाऱ्याला त्याची आई सोडून गेली बघ, नाही त्याची आई जर माझ्या पुढे आली ना तर अशी थोबाडील ना धरून तिला। हा असल्या सोन्यासारख्या लेकराला कोणतरी सोडून जातं का? हा मला ते बाळाच्या आई वडिलांचं काय कळानच। खरंच एवढं गोंडस बाळ आहे ते, असं का टाकून गेले असेल बरं? काहीच वाटलं नसेल त्यांना? काहीतरी दुसरंही झालं असेल। आता ग बाय, दुसरं काय असणार आहे तवा? हा म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्यांना सांगितलं का तुमचं बाळ जगलेलं नाही, मेलंय आणि ते दुसऱ्याला दिलंय का? हा अगं देवळात गावलंय ते बाळ। हा आणि काय बरं, हा मला असं विचारायचं होतं हप्पे, तुला अजून बी बाळाचे आवाज येतात का ग तुझ्या? नाही मावशी। मावशी, आता असं काय होत नाही म्हणून ती परत कामावर चालली ना। अप्पे, कधी परत तुझी मानसिक चाचणी? आजच आहे भाऊजी, तिकडेच निघाले मी। तो बया अप्पे, नाही तुला जमल ना? मावशी तुम्हाला लय पडली हो तिची? नाही अरे, आता ती रुपालीला बरं करायला निघाली ना, पण तिलाच बाळाचे आवाज येतात म्हणल्यावर डॉक्टर तिला येडी ठरू नये म्हणजे झालं। मावशी, त्यासाठीच ही चाचणी आहे। असं काय होणार नाही आपले। हो होईल ग सगळं व्यवस्थित। स्वप्नील, हे जे काय आहे ना ते तू नीट बघून घे बर का। नाही काय आहे, आधी हिची चाचणी होऊ दे आणि मग त्याचा निकाल येऊ दे, मग तो काय येतोय ना त्याच्यावर आपण ठरवू हिला रुपालीला भेटून द्यायचं का नाही ते। हा दादा हे बघ, मी अर्जुन, मला तुझं आता काही ऐकायचं नाहीये। अरे दादा, तूच असं केलंस तर कसं होईल? अर्जुन, त्याला कारणही तशीच आहेत। आपे हे बघ, कोणाचा विश्वास असो नाही तर नसो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। आणि पुरी तू जर म्हणतेस ना रुपाली बरी होणार, तर मला खात्री आहे तू तिला नक्की बरं करशील। पण त्याआधी तू स्वतः ठीक आहेस हे तुला आधी सिद्ध करावं लागेल। हो सरकार। अप्पे, निघावं लागेल आपल्याला। हो अप्पे, या चाचणीत जर तू पास झाली नाही तर तू परत कधीच ऑफिसला जाऊ शकणार नाही का? नाही भाऊजी, ते विचारलं नाही मी अजून। हा, आणि जे होणारच नाही ते विचारायची काय गरज आहे? चल येतो सर। येतो। हे ऑल द बेस्ट शेनशाह। आले। देवा, आप्पीला काहीही करून बाळाचे आवाज येऊन देऊ नको। नमस्कार। नमस्कार। अपर्णा सुरेश माने, करेक्ट? हो सर। सरकारकडून तुमची मानसिक चाचणी घेण्याचं आम्हाला सांगण्यात आलंय।
तर आधी आम्ही काही प्रश्न विचारू आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरं लिहून द्यावी लागतील. त्याच्या आधारे तुमचं आम्ही मूल्यमापन करू. हो सर. तुम्हाला काही काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. हो. का? म्हणजे काही काळ आधी माझं बाळ देवाघरी गेलंय आणि तरीही मला बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. मी ऑफिसमध्ये असताना अचानक मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि मी ऑफिसभर बाळाला शोधत होते. या घटनेनंतर तुम्हाला रजेवर पाठवण्यात आलं होतं ना? हो. बाळाचे आवाज येतात तेव्हा तुम्हाला कुठलंही भान राहत नाही म्हणजे काय? हा म्हणजे आधी व्हायचं असं. एक मिनिट. तुम्हाला अजूनही बाळाचे आवाज येतात? हो. मग तुम्ही कामावर परत का म्हणून रुजू व्हायचं म्हणताय? हो ना, ज्या कारणामुळे तुम्ही रजा घेतली तेच अजून बरं झालं नाही तर तुम्ही का घाई करताय कामावर येण्याची? कारण डॉक्टर आता मला कळून चुकलंय की मला बाळाचा आवाज येतच राहणार आहे. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणलात तसं मी भान हरपून पळत सुटायचे बाळाचा आवाज आलाय. हो, कारण बरोबरच आहे ना. आई म्हणून पहिल्यांदा मी बाळाला जन्म देणार होते. 9 महिने बाळ माझ्या पोटात होतं. मी रोज त्याच्याशी बोलायचे. बाळाला पहिल्यांदा हातात घेणं, त्याला मोठं होताना बघणं, त्याच्याशी गप्पा मारणं, हे सगळं करत असताना माझ्यासाठी बाळाचा जन्म झालाच होता. आणि अचानक मला कळालं की माझं बाळ मला सोडून निघून गेलंय. आणि मला हे समजायला वेळ लागला. पण डॉक्टर मला आत्ता समजलंय की माझं बाळ या जगात नाहीये. आता तुम्हाला आवाज आला तर मी दुर्लक्ष करू शकेल. आत्ता एवढ्यात तुम्ही काही दुर्लक्ष केलं का? हो, म्हणजे आत्ता आमच्या घरात एक तान्हं बाळ आहे. पण डॉक्टर मी एकदम ओके आहे खरंच. परत कामावर तुम्ही नीट लक्ष देऊ शकाल? हो डॉक्टर, कारण माझ्यासाठी माझं काम खूप महत्वाचं आहे. अच्छा, आम्ही तुमची माहिती घेतली आहे त्यातून दिसतच आहे. आणि सर खरं सांगू का, माझ्या दुःखातनं मला माझं कामच बाहेर काढू शकेल. पण अपर्णाजी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, पुन्हा जर तुमच्या हातून हे असं काही झालं तर तुम्हाला तुमची नोकरी कायमची गमवावी लागेल, माहिती आहे? हो सर, मला कल्पना आहे त्याची. ठीक आहे, आता तरी मला काही विचारायचं नाही. तुम्हाला काही विचारायचं डॉक्टर? मला सांगा मॅडम, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आवाजाकडे दुर्लक्ष कराल तुम्ही, पण हे पूर्णपणे बंद होणं म्हणजेच पूर्ण बरं होणं. तरी सुद्धा तुम्ही आत्ताच का आलात चाचणीसाठी? सर मला माहिती आहे हे सगळं बंद व्हायला जरा वेळ लागेल. पण सर मला हा वेळ घरात माझ्या वाया नाही घालवायचा. आणि मला माहिती आहे मी जर ऑफिसला गेले, मी जर का कामाला परत सुरुवात केली तर हे सगळं आपोआप थांबेल. ठीक आहे, या प्रश्नांची तुम्ही उत्तरे लिहा. यावरून आम्हाला तुमच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज येईल. हो सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.